शिरंबे ते एकंबे रस्त्याचे ट्रिमिक्स काँक्रिटीकरणाचे काम जाणीवपूर्वक अडवले. ग्रामस्थांसह शेतकरी आक्रमक. प्रशासनाला निवेदन सादर. कोरेगाव तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरजेचा असलेला धामनेर ते एकंबे हा इतर जिल्हा मार्ग दर्जाचा रस्ता शिरंबे गावात जाणीवपूर्वक अडवण्यात आला आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम थांबवण्यात आले आहे. या प्रकरणी प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील व कोरेगावचे प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांच्याकडे केली आहे. ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची भेट घेतली व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यानंतर कोरेगाव तालुक्यातील विषय असल्याने प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. याविषयी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. शिरंबे आणि एकंबे परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला आणि ऊस वाहतुकीच्या दृष्टीने गरजेचा असलेला हा रस्ता तातडीने खुला करून द्यावा अशी आग्रही मागणी देखील करण्यात आली आहे. या रस्त्याचे काम व्यवस्थितपणे व्हावे यासाठी ग्रामस्थांनी तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांची प्रत्यक्ष भेट घेतली व वस्तुस्थिती निदर्शनास आणून देत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्याची मागणी केली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला शिरंबे ग्रामपंचायतीने पत्र देऊन आता त्यांना देखील विनंती केली आहे की प्रत्यक्ष पाहणी करून शासकीय नियमानुसार रस्त्याचे काम करून देण्यात यावे असे या शेतकऱ्यांनी सांगितले. या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी देखील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नसल्याचे सांगितले आहे. प्रशासनाने या विषयात लवकरात लवकर लक्ष घालून तात्काळ हा रस्ता खुला करून द्यावा आणि तातडीने ट्रिमिक्स काँक्रीटचा तयार करावा अशी मागणी शेतकरी अमोल हुंबे, राहुल चव्हाण, विनायक चव्हाण, सागर गोडसे, अधिक गायकवाड, सुरेश गायकवाड, हरिभक्त पारायण महादेव गोडसे, हरिभक्त पारायण संभाजी सकुंडे, हरिभक्त पारायण धनाजी गायकवाड, पोपट गायकवाड, संग्राम जाधव, राहुल फडतरे, आशिष हुंबे, अंकुश गोडसे, विक्रम चव्हाण, हरिभक्त पारायण नामदेवराव भोसले, रूपराज सकुंडे, दीपक हुंबे यांनी केली आहे. असं नाला होतं हे बिचाराच्या इकडं असं नाला होतं तिच्यावर नाला होता पहिला सरळ मध्ये. आता बोला की आता नाही, आता पण त्याच आहे नालाच ते बुजवून टाकला नाला आहे. कुठून काढलाय नाला हिट पहिलं ते बरोबर झालं. हिट आता नवीन उकारलेलं आहे परवा 2 दिवसात आणि ते इथनं पहिलं काम पूर्ण झालेलं आहे आणि हे उसाच्या कोपऱ्यापासून हे पूर्ण काम राहिलेलं आहे उत्तरेच्या बाजूचं. तुम्ही तसं वागला नाही तर तुम्हाला त्याचं झालेलं रस्त्यावर चित्रीकरण होईल. ही बाजू पूर्ण नाल्याची तेवढी झालेली आहे पूर्ण. बोलाय तुम्ही. इथून पुढचे बाजू उत्तरेचे पूर्ण नाला झालाच पाहिजे. 170 फूट रस्ता आहे तो अडवलेला आहे वरच्या बाजूच्या माणसाने आणि तो आता यंदा जाणाऱ्या सर्वसामान्य माणसाला इतकं त्रासदायक आहे काय बोलायला. चालाय बी येणं झाले. आता तुम्ही बघताय या मध्ये काय परिस्थिती चालली आहे. ना लहान मुलांनी चालते ना मोठ्या माणसांनी चालते. माणूस न्यायचा तर तकलीफ आहे.
असेल त्यांचं पाणी नळाचं येत नाही त्यांना पाणी. एकच आहे आपलं कुत्रे आमची माणसं बाहेर पडत नाही ते पाऊस एकच छत्री आम्हाला भरपूर तूच बाहेर पडतो हो दादा जिथं चिकललंय झाला ना तिथं तिथं आपली व्हिडिओ घेऊन तो रस्त्याचा भाग नाही तिकडे नको रस्त्याचा भाग जास्त आहे सरळ झालं. काय झालं? थोडस रोड दिसतोय कॉन्क्रीट दिसतंय त्या आहे तो एकामला जाणारा रोड हा ओढ्याच्या कडे नव्हता तो इथं डायव्हर्ट केला 2003 साली. आपला आपण करून आलो
हा जो आता नवीन रस्ता झालेला आहे तो आता इथपर्यंत कॉन्क्रीटपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे आणि आता इथून लोकवस्ती चालू होती. या लोकवस्तीतच पूर्ण काम बंद आहे. बंद आहे म्हणजे काही 4 माणसांनी अडवलं आहे त्यामुळे तो रस्ता बंद आहे काम त्याचं. तर आता इतका गैरसोय होती इथं जाण्या येण्यासाठी लोकांची, की लहान मुलांनी जाता येणं झाले, म्हातारी माणसांनी चालता येणं झाले. इतका गंभीर प्रश्न आहे इथं रस्त्याचा काय बोलायला. आणि हा प्रश्न प्रशासनाने इतक्या गांभीर्याने घेतला पाहिजे की आम्हाला रस्ता पडदिशी खुला करून दिला पाहिजे, अशी सर्व ग्रामस्थांची सगळ्यांची मागणी आहे की हा रस्ता आम्हाला पूर्ण खुला करून दिला पाहिजे. आणि काय झालं, गेले 50 वर्ष झालं, तर 50 म्हणजे मला तर 40 वर्ष पूर्ण झाली होती. हा रस्ता आहे असाच आहे आणि त्याच रस्त्यावर काम पूर्ण करायचं आहे कॉन्क्रीट आणि त्याच्यासाठी आमदार फंडातून पैसे पडलेले आहेत. ते काम पूर्ण करण्यासाठी सगळी आग्रह आहेत, पण काही माणसं आडवं त्या रस्त्याला आडवे पडत आहेत. तरी तो रस्त्याला आडवी पडत आहे, तो काम पूर्ण करून देत नसल्यामुळे आता इतकी गैरसोय होती इथं लोकवस्तीतल्या माणसांची. पुढे चला या, चला पुढे. असा केला पाण्याचा प्रवाह कोणीकडे आहे आणि पाहिजे तिकडे बघा, पुलाचा एकदम डायरेक्शन कोणीकडे केलेलं आहे. सर्व लोकांनी आणि शासनानं प्रशासनानं सुद्धा लक्ष देण्यासारखी गोष्ट अशी आहे, ही एक बेंद आहे ओढ्याचा. पाण्याचा प्रवाह कोणीकडून येतोय बघा, तुम्ही बघितलं पाण्याचा प्रवाह असा आलेला आहे. हे पाणी इथून असं सरळ जाते आणि इथून जवळजवळ 20 ते 25 मीटर फूट 25 ते 30 फुटावर पुढं हा पूल घेतलेला आहे. हा पुलाचं डायरेक्शन बघा, पूल कुणीकडे चाललाय, कसा चाललाय आणि कुठल्या कसं मॉडेल आहे, कुठले इंजिनिअरिंग डिझाईन ती आमच्यासुद्धा अजूनपर्यंत लक्षात आलेली नाही. तर प्रशासनानं या गोष्टीचा सुद्धा विचार करावा अशी आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांची विनंती आहे. कोण आहे त्यांची किटली डोक्यावर द्यायची, तिथनं चालत शूटिंग करायचं. मागच्या 4 दिवसात आम्ही आमच्या हातीतनं नाल्याची ड्रेन टाकायला चालू केलेली होती. तर चालू असताना वरच्या लोकांनी विक्रम गायकवाड, बाबाजी रघुनाथ गायकवाड, अनिल दिनकर गायकवाड आणि त्यांच्या घराच्या लोकांनी PWDच्या 2-3 साहेबांनी त्यांनी बोलावलं आणि ते काम आमच्या हातीतलं असताना त्यांनी काम बंद पाडायला लावलं. आणि ते म्हणजे बरं आता काम करताना ह्याची काय त्या वॉटर सप्लायची पाईपलाईन फुटलेली आहे. ती पाईपलाईन टाकायची म्हटलं तरी आता अडथळा आहे. ते माणसाने 4 दिवस झालं पाणी प्यायलं नाही. तरी ते काम लवकरात लवकर करावे. रस्त्यामुळे ते रस्त्याचं काम पूर्ण व्हावे. दुयांचे नाले पूर्ण क्लिअर खट्ट व्हावेत. हा रस्ता 25 वर्षापूर्वीपासून खडीकरण झालेला आहे. 2003 साली शालिनताई पाटलांच्या मार्फत डांबरीकरणासाठी निधी पडलेला आहे आणि आता ह्या लोकांनी तिथे अडथळा केला आहे. ते डांबरीकरण उकरून तिथं प्लेयर उभं करते ती आणि रस्त्यावर घरं बांधण्याचा प्रयत्न करते ती. आम्ही कलेक्टर साहेबांनी दिली, प्रत्येक अर्ज दिलेला आहे आम्ही. पुन्हा PWD साहेबांनी एक दिली, प्रांत साहेबांनी एक दिली आणि आता इथं बाईट देतोय आम्ही. तरी शासनानं आमच्या ह्यावर दखल नाही घेतली. अर्जावर सगळ्या ह्याच्यावर रस्ता लवकरात लवकर नाही पूर्ण केला तरी आम्ही 15 ऑगस्टला आंदोलन छेडणार आहे.
नमस्कार. आपण आता सध्या परिस्थिती पाहिलेलीच आहे की इथून पुढे रस्ता आणि इथून मागे 300 मीटर रस्ता. तर आमचं एवढंच म्हणणं आहे, आज आम्ही संपूर्ण दिवस प्रशासकीय कार्यालयांच्या मध्ये घालवलेला आहे. आम्ही सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे पत्राद्वारे लिखित. आपण कलेक्टर साहेबांना दिले, जिल्हाधिकारी साहेबांना, त्याच्यानंतर PWDला दिले, जिल्हा परिषद सातारा सिवनला दिले, त्यानंतर आपण कोरेगाव बांधकाम विभागाला दिलेलं आहे, उद्या पोलीस स्टेशनला सुद्धा देणार आहे. आणि आमचं तुमच्या मार्फत एवढीच विनंती आहे प्रशासनाला की आपण कोणाचीही बाजू न धरता पारदर्शक पद्धतीने कामकाज करून आमचा रस्ता लवकरात लवकर आमचं काम व्हावं. कारण याच्यावर निधी पडलेला आहे. निधीला एकतर किती त्रास होतो आणण्यासाठी हे सर्वांना माहिती आहे. आणि 1-2-4 लोकांच्यामुळं संपूर्ण रस्ता अडकळत राहणं आणि त्याच्यात घोटाळा करणं ही काय बाब बरोबर नाही. तुमच्या यानं मी प्रशासनाला एकच विनंती करेन की आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आहे ना हा रस्ता लवकरात लवकर व्हावा. कारण आता फार बिकट परिस्थिती आहे त्या रस्त्याची. सिंगल जाता येत नाही माणसाला. धन्यवाद. आमच्या इकडं लहान मुलं जातात, त्यांना शाळेला जाणारी मुलं आहेत, त्यांना रस्त्यानं जायला येत नाही, 2 व्हीलर नेता येत नाही. महिला जातात, महिला 2-4 महिला पडल्यात त्या रस्त्यानं. आता त्याचं शूटिंग करायचं राहिलंय महिलांचं. म्हातारे माणसं जात नाहीत. एखाद्याला मेडिकल इमर्जन्सी आली तर ॲम्ब्युलन्स येत नाही. याच्यावर आम्ही काय करायचं? त्यासाठी तात्काळ आमचा रस्ता व्हावा ही विनंती. रस्ता आहे तो 160 मीटर त्याचा वाद आहे. त्यातले वादातले 5 लोक जे आहेत ते रस्ता करून नाही. इतर जिल्हा मार्ग म्हणजे ह्यांच्याकडचा विषय का जेडपीचा? रस्ता कोण करते? जेडपीवर करते? नाही, PWD वाले करते, पण जिल्हा परिषदचा रस्ता आहे. PWDला त्याचं हे मिळालं. हा, त्यांनी परवानगी घेतली, त्यांचा फंड आहे. मग त्यांनी काय पत्रव्यवहार केला की त्यांच्या सर्व काही केलेलं आहे? नाही, जिल्हा परिषद वाले आली, त्यांना समज दिली, तोंडी सांगितलं, त्यांचं ते सॅटिस्फॅक्शन होत नाही त्यांचं तोंडी. ठीक आहे. आणि PWD काम करते मला हे करते, म्हणजे जेडपी पण मध्ये येते, PWD पण येते, दोघं पण. आता PWD काम करते आणि जिल्हा परिषदच्या मालकीचा रस्ता आहे.
काम करत असते हो. किंवा दुरुस्ती आता नवीन कॉन्क्रीटीकरण फोटो काढून 2003 ला जाऊ सगळे माग ते करतील ना रोडवाल्याने पण त्यांचं एरिया डिमार्केट करावं आणि तेवढ्या ह्याच्यातच करावं एवढंच हो विषय आहे. आणि एवढंच आमचं एवढंच म्हणणं आहे. जेवढा रोड आहे तेवढा आम्हाला मागून मिळावा आणि रस्ता व्हावा. नमून पडलेला आहे की तिथं जायला नाही असतं. आणि ह्या चिखला वयस्कर माणसाने कसं जायचं एखादी इमर्जन्सी मेडिकल इमर्जन्सी आली तर कसं आणायचं तो आम्हाला प्रोत्साहित करायचं. बंद आहे काही जाता येत नाही मग फक्त काम चालू त्याच्या माती हे झालं. ते त्याला क्लिअर करून घ्यायला पाहिजे होतं ना त्यांनी. त्याला पण विरोध करते त्याला त्याला विरोध वीज करते. तक्रारी अर्ज करते जे आता कॉन्ट्रॅक्टरला आपल्याला एक साईडला नाला करायचे तो चालू होता तर ते म्हणते तो पण नाही करायचा अडचणीपर्यंत. आणि असं चौकशीला आम्ही वरिष्ठ वगैरे आले शासनाचे माणसं तर त्यावेळी तो माणूस काय म्हणतो माझं काय हरकत नाही मी आपला स्वतःचा रस्ता द्यायला तयार आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण कामाला वगैरे सुरुवात करायची काम करायचं नाही. आणि मोजणी प्रत्येक वेळेला आम्हाला सर्वांना सांगतो तुम्ही मोजणीसाठी अर्ज थांबा तर मोजणीचं काय प्रकरण नाही. आणि मोजणी आणली तरी आणि 3 पिढ्या रस्ता होणार नाही. बोलतो आम्ही त्याच्यात. ठीक आहे. आणि त्या व्यक्तीनं वाटत घर सुद्धा पाया खाल्लेला. मग ती खाली जी रस्ता म्हणते ती किती लांब आहे ती जी म्हणतात आता उदाहरण ती जी म्हणतात ती रस्ता किती खाली यायची तिथनं नाही ना रस्ता खाली नाही हा सर्वे नंबर आणि हा सर्वे नंबर त्या दोन्हीच्या मध्ये रस्ता आहे. आता असलेला रस्ता तसंच आहे.